नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 15 या कलम 15च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 15 हे गुन्हेगारी जगाचा कणा असलेल्या गुन्हेगारी कट म्हणजेच क्रिमिनल कॉन्स्पिरसी या विषयावर भाष्य करते. हे कलम जुन्या IPCच्या कलम 120 आणि 120 चे ह्या कलमांचे एकत्रित रूप आहे. कलमाचे नाव आहे गुन्हेगारी कट, व्याख्या आणि शिक्षा. काय म्हटलंय? गुन्हेगारी कट, व्याख्या आणि शिक्षा, क्रिमिनल कॉन्स्पिरसी, डेफिनेशन अँड पनिशमेंट. कलमाची व्याख्या काय करता येईल? जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती म्हणजे एखादे बेकायदेशीर कृत्य किंवा बेकायदेशीर मार्गांनी एखादे कायदेशीर कृत्य करण्यासाठी किंवा घडवून आणण्यासाठी सहमत होतात, तेव्हा अशा कराराला गुन्हेगारी कट म्हटले जाते. काय म्हटलेलं आहे? जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती मध्ये एखादे बेकायदेशीर कृत्य किंवा बेकायदेशीर मार्गाने एखादे कायदेशीर कृत्य करण्यासाठी किंवा घडवून आणण्यासाठी सहमत होतात, तेव्हा अशा कराराला गुन्हेगारी कट म्हटले जाते. परंतु कोणताही गुन्हा करण्याच्या कराराशिवाय अन्य कोणताही करार तेव्हाच गुन्हेगारी कट मानला जाईल, जेव्हा त्या कराराच्या अनुषंगाने त्यातील एका किंवा अधिक व्यक्तींनी त्या कराराव्यतिरिक्त एखादे कृत्य केले असेल. सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया हे कलम. तर गुन्हेगारी कटासाठी केवळ विचार पुरेसा नाही, तर किमान दोन व्यक्तींमध्ये करार होणे आवश्यक आहे. काय म्हटलंय? गुन्हेगारी कटासाठी केवळ विचार पुरेसा नाही, तर किमान दोन व्यक्तींमध्ये करार होणे आवश्यक आहे. कराराचे स्वरूप जर कराराचे स्वरूप जर दोन्ही चोरी दोन तुम्ही जर तुम्ही जर तुम्ही चोरी करण्याचे ठरवले, तर तो कट आहे. महत्त्वाचा फरक काय? जर एखादा गंभीर गुन्हा, उदाहरणार्थ हत्या करण्याचा करार केला, तर तो करार करणे हाच गुन्हा आहे. पण जर गुन्हा गंभीर नसेल, तर त्या कराराच्या दिशेने एखादे छोटे पाऊल म्हणजे ओव्हरराईड उचलणे आवश्यक असते. काय म्हटलेलं आहे? गुन्हेगारी कटासाठी केवळ विचार पुरेसा नाही, तर किमान दोन व्यक्तींमध्ये करार होणे आवश्यक आहे. कराराचे स्वरूप कसं आहे? जर तुम्ही चोरी करण्याचे ठरवले, तर तो कट आहे. दुसरा काय महत्त्वाचा फरक काय? जर एखादा गंभीर गुन्हा, उदाहरणार्थ हत्या करण्याचा करार केला, तर तो करार करणे हाच गुन्हा आहे. पण जर गुन्हा गंभीर नसेल, तर त्या कराराच्या दिशेने एखादे छोटे पाऊल ओव्हरराईड उचलणे आवश्यक असते. उदाहरणार्थ समजून घेऊया. आणि हे च्या घरात चोरी करण्याचा प्लॅन बनवतात. त्यांनी प्लॅन बनवला आणि चोरीसाठी सामानाची जुळवाजुळव केली. जरी त्यांनी चोरी केली नसली, तरी त्यांचा हा प्लॅन म्हणजे गुन्हेगारी कट आहे, असं समजण्यात येईल. तर ह्यालाच गुन्हेगारी कट म्हटलेलं आहे. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? अनेकदा मोठे गुन्हे, उदाहरणार्थ दहशतवादी हल्ले, बँक दरोडे हे संघटितपणे केले जातात. अशा वेळी प्रत्यक्ष गुन्हा घडण्याची वाट पाहण्यापेक्षा तो आखला जात असतानाच गुन्हेगारांना पकडणे आणि त्यांना शिक्षा देणे समाजाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असते. गुन्ह्याचा उगम जिथे होतो म्हणजे कटात, जिथेच त्याला रोखण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. या कलमाचे उद्दिष्ट आणि महत्त्व काय आहे? प्रतिबंध, प्रिव्हेन्शन, गुन्हा प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच तो रोखणे. सहभाग, गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी नसलेल्या पण पडद्यामागील सूत्र हलवणाऱ्यांना, मास्टर माइंड्सला पकडणे. तसेच सुरक्षा, सुरक्षा या सामूहिक गुन्हेगाराला चाप लावणे हे या कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट आहे. आता या कलमावर लॅटिन मॅगझीन कोणती आहे? तर समजा हे कलम कॉन्सेन्सस ॲड आयडेम ह्या एकाच गोष्टीवर एकाच अर्थाने सहमत होणे या तत्वावर आधारित आहे. पण हे सहमती बेकायदेशीर कामासाठी असते, असे ह्या लॅटिन मॅगझीनचा अर्थ आहे. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? तर कलम 15(2) मध्ये शिक्षेची तरतूद आहे. कलम 15(2) मध्ये शिक्षेची तरतूद आहे. जर कट मृत्यूदंड, जन्मठेप किंवा 2 वर्षाहून अधिक कारावासाचा गुन्ह्याचा असेल, तर कट करणाऱ्याला गुन्ह्यात प्रत्यक्ष मदत केल्यासारखीच अबेटमेंट शिक्षा मिळते. इतर प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त 6 महिने कारावास किंवा दंड या दोन्ही होतात. न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय समजून घेऊया. स्टेट ऑफ तमिळनाडू विरुद्ध नलिनी राजीव गांधी हत्या खटला. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कटात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक छोट्या गोष्टीची माहिती असणे आवश्यक नाही. त्यांना मुख्य बेकायदेशीर उद्देशाची माहिती असणे पुरेसे आहे. निकाल काय दिला? तर कराराचा पुरावा हा सहसा परिस्थितीजन्य पुराव्यांवर म्हणजे सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स वर आधारित असतो, कारण कट गुप्तपणे रचला जातो. कराराचा पुरावा हा कसा आहे?
तर हा सहसा परिस्थितीजन्य पुराव्यांवरती म्हणजे सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सवरती आधारित असतो, कारण कट गुप्तपणे रचला जातो. आता या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते समजून घेऊया. भारतीय साक्ष अधिनियम BSA 2023 हा कायदा, ह्या कायद्यातील कटातील सहभागासाठी सहआरोपीचे विधान पुरावा म्हणून कसे वापरावे याचे नियम यात दिलेले आहेत. संविधान अनुच्छेद 21 स्वातंत्र्याचे संरक्षण, पण गुन्हेगारी कृत्ये याला अपवाद आहेत. ते ही कलमे या संबंधित असलेले कलमे आणि कायदे आहेत. कलमाची समीक्षा कशी करता येईल? तर कलम 15 हे पोलिसांना मोठे अधिकार देते. याचा फायदा असा की मोठे गुन्हे रोखता येतात, पण तोटा असा की पुराव्यांच्या अभावी अनेकदा निर्दोष व्यक्तींनाही कटाचा भाग असल्याचे सांगून गोवले जाऊ शकते. या कलमात सहमती ॲग्रीमेंट सिद्ध करणे हे पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान असते. निष्कर्ष काय आहे? तर कलम 15 हे गुन्हेगारी कायद्याचे एक शक्तिशाली शस्त्र आहे. एकटा माणूस विचार करतो, पण दोन माणसे कट रचतात. या सिद्धांतानुसार सामूहिक गुन्हेगारीला मुळापासून उपटून टाकण्यासाठी हे कलम भारतीय न्यायसंहितेत अत्यंत महत्त्वाचे स्थान राखते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 15च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असंच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना, प्रियजनांना पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.